तर आपला आजचा दिवस हा काही अशा प्रकारे आहे. तर आज आम्ही चाललोय साऊथ गोवा फिरायला. बाहेरचं वातावरण बघून समजत होतं, की नारळाची पॉवर कमी झाली आहे. पहिल्या स्पॉटवर जात असतानाच हे टेम्पल लागलं. बोललो आलोय तर बघूनच जाऊया ना. तर हे होतं तिरुपती बालाजी टेम्पल आणि इथे जर एंट्री हवी असेल तर इकडे ड्रेस कोड होता. म्हणजे जर तुम्ही शॉर्ट्स वगैरे घातले असतील तर तुम्हाला कव्हर करण्यासाठी लुंगी दिली जात होती. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि ज्याची भीती होती तेच झालं. पाऊस पडायला सुरुवात झाली. पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता. शेवटी गाडी काढली आणि निघालो सेकंड स्पॉटवर. पण पावसामुळे वातावरण खूप भारी वाटत होतं. तर आम्ही आलो होतो मंगेशी टेम्पल बघायला. आता तुम्ही बोलत असाल गोव्याला येऊन टेम्पल्स वगैरे कोण बघतं? तर गोवा काय फक्त बीचेस आणि दारूपुरताच सीमित नाहीये. आमचं नशीब तर चांगलं आहे हे नक्की. कारण की आम्ही मंदिरात गेलो आणि आरतीला सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही गेलो ओल्ड गोव्यामधील बॅसिलिका ऑफ बॉम जीसस हे चर्च बघायला. आणि फायनली मी ट्राय केली उरात. त्याचा स्मेल खूप स्ट्राँग होता. स्मेल घेतल्या-घेतल्या असं वाटलं की नाकातले केस सळायला हो ना. लागलेत. पण त्याची टेस्ट Nice. त्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगला. म्हणजे शॉपिंगला. अरे, वरळी सीलिंग. तर आम्ही आलो होतो द चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन. किती मोठं नाव आहे. नाव घेता-घेताच घाम सुटलाय. तर या चर्चला तुम्ही मूव्हीजमध्ये नक्की बघितलं असेल. मग गाडीमध्येच थोडा नाचो घेऊन आजच्या दिवसाचा शेवट इथेच केला.